मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय रिव्हर फ्रंट क्रूज वे, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी 3 BHK लक्झरीज असे फ्लॅट। आपला प्रोजेक्ट 18 मीटर रोड टच असणार आहे, तसंच रोमन स्टाईलचं आर्किटेक्चर आहे। टोटल 12 फ्लोअरची आपली बिल्डिंग असून यामध्ये 46 फ्लॅट असणार आहे। तसंच आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला डिवल व्ह्यू बघायला भेटणार आहे, म्हणजे सिटीचा व्ह्यू आणि नेचरचा व्ह्यू बघायला भेटणार आहे। आपल्या लोकेशनचे ॲडव्हान्टेज जाणून घेऊयात। जियान सर्कल 2.4 किलोमीटर्स, KBT सर्कल 1.7 किलोमीटर्स, कॉलेज रोड 2.8 किलोमीटर, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल 1.1 किलोमीटर, निम्स हॉस्पिटल 1.8 किलोमीटर्स, ग्रेप एम्बेसी 450 मीटर्स, केन्झिंग्टन क्लब 2.2 किलोमीटर्स। हा प्रोजेक्ट खूप प्राईम लोकेशनवर आहे। या ठिकाणून स्कूल, कॉलेज, हॉटेल, हॉस्पिटल, मार्केट हे अगदी जवळ आहे आणि तसंच 30 मीटर मखमालाबाद रिंग रोड जवळ आपला हा प्रोजेक्ट आहे। आता आपण आलेलो आहोत आपल्या बेसमेंटच्या पार्किंगमध्ये। आपल्या या ठिकाणी टोटल 46 फ्लॅट असणार आहे। 46 फ्लॅट धारकांसाठी या ठिकाणी 46 कार पार्किंग असणार आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी डबल हाईटच्या कार पार्किंग असणार आहे। खूप मोठ्या साईजच्या या ठिकाणी कार पार्किंग आपल्याला बघायला भेटता। आपल्या बिल्डिंगमध्ये 2 लिफ्ट असणार आहे, एक पब्लिक लिफ्ट आणि एक स्ट्रेचर लिफ्ट। ही आहे आपली लॉबी आणि तसंच एका फ्लोअरवर 4 फ्लॅट असणार आहे। तर आज आपण बघणार आहोत याचा सॅम्पल फ्लॅट। एंट्रन्सला या ठिकाणी आपल्याला हेवी क्वालिटीचा सुंदर असा डोर बघायला भेटतो विथ डिजिटल लॉक। या ठिकाणी तुम्हाला फिंगरप्रिंट, पासवर्ड, तसंच कार्ड आणि कीचं ऑप्शन असणार आहे। हे प्रत्येक तुम्हाला फ्लॅटमध्ये बघायला भेटतं। एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्पेशियस अशी लॉबी बघायला भेटते। खूप छान स्पेस या ठिकाणी बघायला भेटतो। आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं या ठिकाणी। आणि हा आहे आपला लक्झरियस असा लिव्हिंग रूम हॉल। याची साईज मेन्शन आहे, तुम्ही खाली चेक करू शकता। खूप मोठा असा तुमचा हॉल असणार आहे। या ठिकाणी प्रत्येक फ्लॅट अशा पद्धतीने डिझाईन केले, या ठिकाणून तुम्हाला नॅचरल सनलाईट आणि ग्रेट व्हेंटिलेशन भेटणार आहे। तसंच हॉलला अटॅच या ठिकाणी आपल्याला बाल्कनी बघायला भेटते। ज्या काही विंडोज आणि मटेरियल यूज झालंय सर्व ब्रँडेड मटेरियल यूज झालंय। बाल्कनीची साईज देखील तुम्ही चेक करू शकता। खूप छान अशी साईज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। लिव्हिंग रूमच्याच राईट हँड साईडला आपल्याला बघायला भेटतो आपला स्पेशियस असा किचन आणि डायनिंग एरिया। हा आहे आपला डायनिंग एरिया। या ठिकाणी तुम्ही 4 to 6 सीटर डायनिंग टेबल आरामशीर ठेवू शकता। खूप मोठी स्पेस करते या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते। हा आहे तो आपला पॅरलर प्लॅटफॉर्म मध्ये किचन। या ठिकाणी जो ग्रेनाइट यूज झालेला आहे, आर्टिफिशियल ग्रेनाइट यूज झालेला आहे, क्रीम कलर मध्ये खूप छान आहे। सर्व ब्रँडेड मटेरियल मध्ये काम झालंय। तसंच तुम्ही जर जवळून बघितलं, या ठिकाणी पोलर कंपनीचे प्लंबिंग मटेरियल यूज झालेलं आहे। हा ऍडजस्टेबल टॅप आहे। साईडला आपल्याला बघायला भेटते तुमची ड्राय बाल्कनी, ज्यामध्ये तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन ठेवू शकता। तसंच वॉशिंग मशीनसाठी इलेक्ट्रिक पॉइंट देखील काढून दिलेला आहे। किचन मधून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला पॅसेज एरिया। तसंच या ठिकाणी आपल्याला टेबल टॉप हँड वॉश बेसिन दिलेला आहे, कोलर कंपनीमध्ये आहे हे देखील। तसंच राईट हँड साईडला आपल्याला बघायला भेटतो आपला स्पेशियस आणि लक्झरियस असा फर्स्ट मास्टर बेडरूम। वाव, खूप छान आहे। तुम्ही याची साईज चेक करू शकता। असंच तुम्ही सेम टू सेम डिझाईन करू शकता किंवा यापेक्षा अधिक छान देखील तुम्ही डिझाईन करू शकता। याला अटॅच या ठिकाणी आपल्याला वॉशरूम बघायला भेटतं। वॉशरूम मध्ये पण पूर्ण सिलिंग लेवल पर्यंत टाइल्स लावून दिलेले आहेत। तर हा होता आपला फर्स्ट मास्टर बेडरूम। मला खात्री तुम्हाला हा नक्की आवडला असेल किंवा याची डिझाईन तरी नक्की आवडली असेल। तसंच या फर्स्ट मास्टर बेडरूमच्या समोर म्हणजे ऑपोजिट साईडला या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला सेकंड बेडरूम, जो की आपला किड्स बेडरूम आहे। तो खूप छान असा पेस्टल कलर्स मध्ये या ठिकाणी हा बेडरूम डिझाईन केलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला या बेडरूमला अटॅच बाल्कनी बघायला भेटणार आहे। बाल्कनीमध्ये जात असताना या ठिकाणी आपल्याला या ग्रेनाइटच्या फ्रेमिंग या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर खूप छान आहे। सेफ्टीसाठी या ठिकाणी मोठ्या हाईटच्या चांगल्या ग्रिलिंग्स दिलेल्या आहेत। तसंच आपल्या किड्स बेडरूमला अटॅच असणारे या ठिकाणी वॉशरूम। तर आपण बघणार आहोत आपला 3 BHKचा लास्ट बेडरूम म्हणजेच थर्ड बेडरूम, जो की आपल्या हॉल म्हणजेच लिव्हिंग रूमलाच लागून आहे। तर पुढे आल्यानंतर आपल्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला बघायला भेटतो आपला स्टोर रूम किंवा याला तुम्ही पूजा रूम कन्वर्ट करू शकता। आपला स्पेशियस असा बेडरूम खूप छान आहे। खूप छान वॉकेबल स्पेस। बेड आल्यानंतर देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते। हेवी क्वालिटीच्या विंडोज या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला वॉशरूम बघायला भेटतं, जे की मास्टर बेडरूमचं आहे। आणि तसंच इलेक्ट्रिक स्विचेसमध्ये या ठिकाणी लिग्रँड कंपनीचा वापर केलेला आहे। तो खूप छान आणि ब्रँडेड मटेरियल असतं हे लिग्रँडचं, ड्युरेबल असतं। आपलं घर कसं व कोणत्या मटेरियलमध्ये तयार झालंय चला जाणून घेऊयात। सर्वात आधी वॉल विषयी। एक्सटर्नल ज्या वॉल आहे ह्या 9 इंचाच्या असून आतील वॉल ह्या 4 इंचाच्या आहे आणि त्या ACC ब्लॉकमध्ये तयार झालेल्या आहे। फ्लोरिंगमध्ये विक्ट्रिफाईड फ्लोरिंग असणार आहे प्रत्येक फ्लॅटमध्ये। प्लॅस्टरमध्ये सँड फेस्ट एक्सटर्नल
आणि आतील बाजूनी जिप्सम प्लास्टर दिलेला आहे. तसंच पेंटमध्ये इंटरनल ऑइल बॉन्ड डेस्टेम्पर पेंट आणि ट्रॅक्टर इमल्शन पेंट वापरलेला आहे. एक्सटर्नलमध्ये वेदर प्रूफ अपेक्स पेंट हा वापरलेला आहे पूर्ण बिल्डिंगसाठी. किचनमध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे एक्झॉस्ट फॅनसाठी. तसंच प्रत्येक मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला AC पॉईंट दिलेला आहे. ॲमेनिटीजमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं टेरेस गार्डन, गझिबो, सनसेट पॉइंट, एंट्रन्स गेट, रॉक क्लाइम्बिंग एरिया, चिल्ड्रन्स प्ले एरिया, एंट्रन्स लॉबी, बँक्वेट हॉल, इंडोर गेम्स, जिम्नॅशियम आणि 30+ ॲमेनिटीज असणार आहे. काय मग मित्रांनो, मला खात्री तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडला असेल आणि याची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल. 3 BHK फ्लॅटमध्ये आपल्याकडे 2 व्हेरियंट असणार आहे. जो फर्स्ट व्हेरियंट आहे याचा जो बिल्टअप एरिया आहे हा 1751 स्क्वेअर फीटाचा आहे. त्याचा जो कार्पेट एरिया आहे हा 1250 स्क्वेअर फीटाचा असून पार्किंग एरिया त्याचा 100 स्क्वेअर फीटचा आहे. म्हणजेच त्याचा जो टोटल एरिया आहे हा 1851 स्क्वेअर फीटाचा आहे. तसंच व्हेरियंट 2 मध्ये म्हणजे टाईप 2 मध्ये जो बिल्टअप एरिया आहे हा 1920 स्क्वेअर फीटाचा आहे. त्याचा जो कार्पेट एरिया आहे हा 1371 स्क्वेअर फीटाचा आहे. तसंच पार्किंग एरिया हा 100 स्क्वेअर फीट ॲड करून 2020 स्क्वेअर फीटाचा फ्लॅट असणार आहे. तर हे झाले आपल्या दोन्ही फ्लॅटचे टाईप्स. हे झाले आपल्या फ्लॅटचे डायमेन्शन्स. आपल्याकडे जो रेट आहे हा आहे फक्त 6500 रुपये पर स्क्वेअर फीट. तसंच 50 रुपीज फ्लोअर राईज असणार आहे 5th फ्लोअरपासून. आणि या बिल्डिंगचं पोझिशन तुम्हाला हे जून 2026 मध्ये मिळणार आहे अकॉर्डिंग टू द रेरा. आणि या लक्झरियस फ्लॅटची जी प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह ही 1,40,00,000 ते 1.5 करोड पर्यंत असणार आहे. ऑल इन्क्लुझिव्ह, स्लाइटली निगोशिएबल. तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर आजच बुक करा. अशाच नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. त्याच्या जवळची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड करणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला अजून कोणत्या लोकेशनला घर हवंय हे देखील मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.